आता बातमी आहे नांदेडच्या हिमायतनगरमधून। हिमायतनगर तालुक्यातील मौजे पारडी येथे वीज कोसळून एका शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली आहे। या घटनेमुळे पारडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। मृत महिला विशाखा सचिन एलकेवार या शेतकरी कुटुंबातील असून त्या आपल्या शेतात हळद काढणीचे काम करत होत्या। सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। दरम्यान अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या। घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत मदतीचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते। या घटनेची माहिती हिमायतनगर पोलीस स्थानक तसेच संबंधित सज्जाचे तलाठी यांना देण्यात आली आहे। अचानक घडलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे एलकेवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। शासनाकडून आपत्तीग्रस्त कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ व नातेवाईकांकडून करण्यात येत आहे। अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकरी वर्गात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, हिमायतनगर, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।